नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर अजून एक समर ड्रिंक शेअर करणार आहे आणि ते म्हणजे बडीशेपचं सरबत. त्यासाठी आपण साहित्य पाहूया. मी ते अर्धा कप बडीशेप घेतलेली आहे. ही कच्ची आहे, भाज्या भिजायची नाही. मग अर्धा कप खडी साखर घेतली आहे. ही खडी साखर खूप औषधी असते आणि साखरे एवढीच गोड असते. आणि 1 कप पाणी. आपण पहिला काय करायचं, ही जी बडीशेप आहे ना ती आपण एक रात्र भिजत ठेवूया ओव्हरनाईट, किंवा तुम्ही 4-5 तास जरी भिजत ठेवलं तरी चालेल. पण मी ते आता एक अख्खी रात्र मी हे अर्धा कप बडीशेपमध्ये 1 कप पाणी घालून भिजत ठेवले. त्याच्याने ते बडीशेपमधलं सगळा त्याचा ज्यूस आहे ना तो काढायला सोपा जातो. आता ही खडी साखर आपण बारीक करून घेऊया मिक्सरमधून. चला पाहूया. वा, छान बारीक झालेली आहे ना. ते आपण आता बाहेर बाजूला काढून ठेवूया. आणि त्याच भांड्यामध्ये आपण आता ती बडीशेप भिजत ठेवली होती ना ती आपण बारीक करून घेऊया, जेणेकरून त्याचा अजून ज्यूस असा एकदम मॅक्सिमम आपल्याला मिळेल. आता इकडे ना मी ते पाण्यातून काढते. हे पाणी पण आपण वापरणार आहोत, पण आता हे बारीक करताना जरा कठीण जाते म्हणून मी ते पाणी वेगळं काढून ठेवले. आणि वाटताना मिक्सरमध्ये एक थोडंसं पाणी घालून ते आपण बारीक करूया. हे बघा, त्यात थोडंच पाणी घेतलं, 1-2 चमचे. आता मी ते गाळून घेतलं. ते तुम्हाला दिसतो बाजूला चोथा झालेला, कंप्लीट आपण काढून घेतलं ते बडीशेपचं आहे ना. एकदम ड्राय चोथा झाला आहे. आणि इकडे तो ज्यूस काढला आहे. आता त्याच्यामध्ये आपण ती खडी साखर जी बारीक केली होती ना मिक्सरमधून ती आपण मिक्स करणार. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपलं बडीशेपचं सरबत तयार आहे. हे 6 जणांसाठी होते, म्हणजे अर्धा कप बडीशेप 6 जणांना एकदम आरामात तुम्हाला देऊ शकता तुम्ही. आता बाजारात ना असं हिरवा रंग घालतात, पण मी काय त्याचा वापर करत नाही. कारण आपण बडीशेप आहे तशी आपण पिऊ शकतो. याच्यामध्ये काही एसेन्स नाही लागत, काही नाही. कारण बडीशेपला जेवढं छान हे असतं, स्मेल असतो चांगला. तर आता मी ते जरा गाळते, कारण बडीशेप आहे ना ते बघा तुम्हाला दिसतात जरा पार्टिकल्स दिसतात, म्हणून अजून एकदा गाळून घेते मी. झालं. आता बर्फ घेऊन असं छान सरबत करायचं. हे बघा, यम्मी. हे हेल्दी नाही, मी तुम्हाला बाजूला लिहून दिलं त्याचे फायदे या सरबताचे. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये त्याचा खूप खूप उपयोग होतो. यम्मी. नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.